विठाल विठाल विठ्ठल तुमनं बरंच आहे ना. आल्यापासून बघते सगळे अशाच बघत राहिले. जेवण होऊन गे का आता येतंय थोडं थोडं जमते. इथली माणसं मस्तच आहे चांगले हा चांगले आहेत मयाळू आहेत आणि जास्त काही फरक नाही हो. अहिराणीमध्ये आणि मराठीमध्ये जास्त काही फरक नाही. थोड्याफार शब्दांचा फरक आहे पण सातत्यानं इथपर्यंत येणं झाल्यानंतर होईल थोडासा बदल. विठाल दुर्बुद्धी ते मना कदा न उपजो नारायणा आता माझं ऐसे करी तुझे पाय चित्ते धरी. माझी तर भाषा कळते ना तुम्हाला. हो म्हणा नाही म्हणा इकडे लक्ष द्या. भगवंताकडे काहीतरी मागायचंय. संतांचा स्वभाव हा मागण्याचा नाही. मग जर संतांचा स्वभाव मागण्याचा नाही तर एवढे मागणी पर अभंग कसे काय. जगद्गुरु तुकोबाराय मागतात याच्यावरती विश्वास नाही बसत का. कारण खऱ्या अर्थानं संतांचा स्वभाव हा दातृत्ववान आहे. संतांचा स्वभाव हा परोपकार करणे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. एखाद्याला आपल्या जवळ काही का नसे ना पण निश्चितच त्यांच्या चांगल्या विचारानं चांगल्या कर्मानं आणि भक्तीच्या ताकदीनं इथपर्यंत जगाला उद्धाराचा मार्ग संत दाखवतात. मग या प्रसंगी मागतात कशाकरिता तर मी दोन कारण प्रमुख सांगितली. पहिलं कारण आहे कुणाचा तरी आग्रह आणि दुसरं कारण आहे कुणाची तरी गरज. खऱ्या अर्थानं कधी कधी एखाद्याचा स्वभाव जरी तो नसला तरी कुणाच्या तरी आग्रहास्त स्वभाव बदलून जगावं लागतं. कधी कधी स्वभावाच्या विरुद्ध कुणाच्या तरी गरजेपोटी जगावं लागतं. एखाद्याची गरज पाहिली ना स्वभाव बदलावा लागतो तशी जगावं लागतं तसं वागावं लागतं. मग आता नाथ महाराजांचं फार गोड उदाहरण कदाचित आपल्याला ज्ञात असेल. एक पैठणमध्ये ब्राह्मण त्या ठिकाणी गेला. मुलीचं लग्न मुलाची मुंज करायची होती. या कारणानं काही पैशांची गरज होती आणि पैठणमध्ये गेल्यानंतर काही टवाळखोरी माणसं बसली होती. 4-2 असतात प्रत्येक गावात. तिथेही होती. का हो कुठे चाललात काय काम आहे कशासाठी आलात. काही नाही मुलीचं लग्न मुलाची मुंज करायची आहे. थोडीफार पैशांची गरज आहे. पैसे हवेत आम्ही देतो तुम्हाला. आम्ही पैसे देतो. काय तुमची अपेक्षा असेल ती आम्ही पूर्ण करतो. फक्त आमचं एक काम तुम्ही करा. काय काम करायचंय सांगा मला. मी हवं ते काम करायला तयार आहे. फक्त माझी पैशांची अडचण दूर झाली पाहिजे. आम्ही तुमची अडचण दूर करतो पण तुम्ही आमचं एक काम कराल. करणार. काय काम आहे. काही नाही. या गावामध्ये नाथ महाराज म्हणून एक शांतीचे पुतळे. त्यांना कधीच कुणाचाच आणि कसलाच राग येत नाही. कधीच राग येत नाही त्यांना. कुणी काहीही बोला काहीही वागलं त्यांच्या सोबत कितीही वाईट वृत्ती त्या वर्तन केलं तरी सुद्धा राग येत नाही. असे शांती ब्रह्म एकनाथ महाराज इथे राहतात. तुमचं एकच काम आहे फक्त त्यांना राग आणून द्यायचा. काय काम. नाथ महाराजांना फक्त आता हे शक्य होईल का हो. नाथ महाराज रागवतील हे शक्य आहे का. शक्य आहे का नाही. का कारण त्यांचं स्वरूपच शांती ब्रह्म आहे आणि ज्याचं आंतरिक स्वरूपच शांती ब्रह्म आहे. ते काय बाह्य जगावरती रागवतील आणि काय बाह्य रंगानं रागवतील. आपण चला ते म्हटले का हो माणसाला राग आणून देणं काही कठीण नाही. सध्याच्या काळात एकानं आरे म्हटलं तर दुसऱ्याला कारे म्हणावं लागतं. राग आणून देणं काही कठीण आहे का. अजिबात कठीण नाही. साधा मिस कॉल गेला तरी सुद्धा राग येतोय. फोन कट केला तरी काय सध्याच्या काळात. आणि जे काय आता जग बिघडलंय ते फक्त आणि फक्त या 2 विषयांमुळे काम आणि क्रोध. जी जगामध्ये ज्या काही घटना कारण आपण टीव्ही पाहतो पेपर वाचतो बातम्या पाहतो. यानं त्याच्या डोक्यात दगड घातला त्यानं त्याच्या डोक्यात दगड घातला यानं त्याला मारलं त्यानं तिथे हत्या त्यानं त्याचा काय या बातम्या ज्या वाढल्या ही निगेटिव्हिटी वाढली ही नकारात्मकता ही जी काही वाईट कृत्य समाजात वाढली त्याचं कारण काम आणि क्रोध आहे. गीतेमध्ये वर्णन आहे. क्रोधात भवती सम्मोहात सम्मोहात स्मृती विभ्रमः स्मृती भ्रंशात बुद्धी नाशोन बुद्धी नाशात प्रणश्चती. ज्याच्या अंगी क्रोध आहे त्याचा बुद्धीचा नाश हा ठरलेला आहे.
त्यामुळे ज्या काही घटना या क्रोधावरती राग येणं आजकाल सध्याच्या काळात काही अवघड राहिलं नाही. कशाचा कुणाला काही राग येईल? अहो साधा भावाने बहिणीला किंवा बहिणीने भावाला रिमोट दिला नाही म्हणून एकमेकाला मारलं, जीवे मारण्याच्या घटना आहेत. वडिलांनी फक्त पोराला गाडी दिली नाही या कारणानं बापाला मारण्याच्या घटना आहेत. एखाद्या शब्दाचं एखादं वाक्य ऐकून घेतलं नाही म्हणून सुद्धा एकमेकाला मारण्याच्या घटना आहेत. आणि मित्रांमध्ये तर किती दिवसागणिक अशा कितीतरी घटना घडतात. पण हे न घडावं, क्रोध सध्याच्या काळात अशी एक म्हण आहे मराठीत, अति राग आणि भीक माग अशी म्हण आहे. अति राग आणि भीक माग. जिथे अति राग आहे तिथे अधोगती शिवाय पर्याय नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आता या व्यक्तीला वाटलं म्हटले चला राग आणून देणं काय कठीण आहे, मला धन मिळेल, मला माझ्या अडचणी दूर होतील, चला नाथ महाराजांच्या वाड्यात गेले. पहिला प्रयत्न केला राग आणून देण्याचा, अनसक्सेस झाला. नाही प्रयत्नास यश आलं. दुसरा प्रयत्न केला पण तोही सक्सेस नाही झाला. तिसऱ्यांदा प्रयत्न केला. असे सलग प्रयत्न करत होते. कशाने तरी रागवतील, कशाला तरी रागवतील, काहीतरी बोललो तर रागवतील, पण अजिबात महाराजांना राग आला नाही. एके दिवशी नाथ महाराजांसोबत तो व्यक्ती जेवायला बसला आणि जेवायला बसल्यानंतर गिरिजा माता नाथ महाराजांच्या पत्नी भोजन वाढत होत्या. भोजन आणि भोजन वाढता वाढता या व्यक्तीनं विचार केला, म्हणले माणूस सगळं सहन करेल पण पत्नीचा अपमान नाही कोणी सहन करू शकत, पत्नीची थट्टा नाही कोणी सहन करू शकत. त्यामुळे आता हा शेवटचा पर्याय म्हणून त्यानं वाढणाऱ्या गिरिजा मातेच्या पाठीवरती जाऊन उडी मारली. हे जागेवरून उठलं आणि गिरिजा मातेच्या पाठीवरती बसलं आणि नाथ महाराजांना पाहिलं. त्याला वाटलं आता आपलं काम, आता राग येणार महाराजांना. बायकोच्या अंगावरती बसलो म्हणजे काय, पाठीवरती बसलो आता राग येणार. नाथ महाराजांनी गिरिजा मातेकडे पाहिलं आणि नाथ महाराज गिरिजा मातेला सांगतात, अहो जरा सांभाळून वाढा बर का, जरा सावकाश वाढा, सांभाळून वाढा, महाराज वरती बसलेत पडतील बर का. म्हणजे त्यांना पडू देऊ नका, पडतील, सावकाश वाढा. गिरिजा माता होत्या त्या गिरिजा माता, आदिशक्तीचं रूप म्हणा ना, सोपनी नाथ महाराजांच्या पत्नी होत्या. त्या नाथ महाराजांना सांगू लागल्या, नाथ तुम्ही काही काळजी करू नका, अहो तुम्ही काही सुद्धा काळजी करू नका. का? कारण रोज हरिपंडिताला कडेवरती घेऊन भोजन वाढण्याची सवय मला. हरिपंडित म्हणजे नाथ महाराजांचा मुलगा, म्हणजे वरती बसलेला मनुष्य हा गिरिजा मातेचा. वा वा वा, काय काय भाव असेल, कुठे राग येणार, कशाचा राग येणार. शेवटी वैतागला तो, शेवटी दुःखी झाला, पश्चाताप झाला आणि नाथ महाराजांच्या चरणांवरती लोळून ढसढसा रडू लागला. महाराज माफ करा, मी तुम्हाला राग आणून देण्याचा प्रयत्न करतोय पण तसे मात्र तुम्ही आणखीनच शांती, आणखीनच तुम्ही स्थिर राहताय, तुम्हाला राग येईना. महाराज मला माफ करा, चुकी झाली, पण माझी अडचण आहे, याच्या पाठीमागे काहीतरी कारण आहे. म्हणले काय कारण आहे, काय गरज आहे तुझी, का म्हणून तू एवढा सगळा खटाटोप करतोयस. सांगितलं मुलीचं लग्न आहे, मुलाची मुंज आहे, याकरिता थोडीफार पैशांची गरज आहे. त्यावेळी नाथ महाराज म्हणले, अरे हेच जर मला पहिल्या दिवशी सांगितलं असतं तर कशाला एवढी तुला खटाटोप करायला लागली असते, कशाला एवढा तुला खटाटोप करायला लागलास, पहिल्या दिवशी सांगायचं ना. अरे माझ्या रागवण्यानं जर तुझी गरज पूर्ण होत असेल ना तर मी रागवायला तयार आहे. लक्षात ठेवा, नाथ महाराजांचा स्वभाव एका रागवण्याचा नाही, पण माझ्या रागवण्यानं जर तुझी गरज भागत असेल ना, चल तू पुढे पळ आणि मी तुझ्या पाठीमागे पळतो. झालं, हा पुढे पळू लागला आणि नाथ महाराज यांच्या पाठीमागे काठी घेऊन पळू लागले. उदाहरण संपलं. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, जरी संतांचा स्वभाव रागवण्याचा नसला तरी कुणाच्या तरी गरजेपोटी रागवावं लागलं, स्वभाव बदलून जगावं लागलं. तसं जगद्गुरु तुकोबारायांचा स्वभाव जरी मागण्याचा नसला तरी तुम्हा आमच्या जीवाच्या उद्धाराची गरज आहे आणि भगवंताचा आग्रह आहे. भगवंताचा तुकोबाराय जेव्हा जेव्हा भगवंताच्या दर्शनाकरिता जातात ना, तेव्हा तेव्हा भगवान परमात्मा आग्रह करतो, काहीतरी मागा, काहीतरी मागा, काहीतरी मागा. आणि तुकोबारायांचं मागणं, काही मागणे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असे देवा, आम्ही काय आत्ताची भक्ती नाही करणारे,
माझ्या वडिलांची मिरासी गा देवान तुझी चरण सेवा पांडुरंगा. अरे वडिलोपार्जित भक्ती आहे माझी आणि काय मागावं तुझ्याकडे. आणि जगद्गुरु तुकोबार आहे की सामान्य होते का बाबा. ना सामान्य होते का. सामान्य नव्हते. खरी अर्थानं युगायुगांमध्ये अवतार धारण करून तुकोबार यांनी भक्ती केलेली आहे भगवंताची. अगदी कृतयुगापासून इथपर्यंत कलियुगापर्यंत तुकोबार यांची भक्ती आहे. एका युगातली एका जगातली नाही तुकोबार यांची भक्ती. हा प्रत्येक साधना तुकोबार यांनी केलेली आहे. भक्त प्रल्हादाचा अवतार तुकोबार आहे. भक्त प्रल्हाद ही तुकोबार आहे. आणि ज्यावेळी भक्त प्रल्हादाला वाचवण्याकरिता हिरण्यकश्यपूचा वध त्या ठिकाणी भगवंतानं केला, त्यावेळी भगवान परमात्म्यानं भक्त प्रल्हादाला विचारलं काय मागायचंय तुला ते माग. काय विचारलं. काय हवं ते माग. त्यावेळी भक्त प्रल्हादानं सांगितलं देवा कदाचित भक्ताची ताकद भगवंतापेक्षा थोडी अधिक असते का नसते. अहो भक्तीचं कर्ज भगवंतावरती चढतं आणि भक्ताची ताकद विश्वासी तो करी स्वामी बरी सत्ता सकळ भोगी होय त्याच.